जय महाराष्ट्र. आज 1 मे महाराष्ट्र दिन. सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा. स्टेटस ठेवून झाला असेल तर कान उघडून ऐका, कारण आज कौतुक करायला नाही, तुमची आमची सगळ्यांची लायकी सांगायला आलो. ज्या मातीसाठी 106 हुतात्म्यांनी छातीवर गोळ्या झेलल्या आहेत, तो महाराष्ट्र आणि महाराष्ट्र दिवस आज फक्त आपण कॅलेंडरवरती साजरा करतो. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक अशा अनेक महापुरुषांनी फक्त जर प्रांताचा विचार केला असताना तर महाराष्ट्र एका साईडला आणि अख्खं जग एका साईडला असतं. पण त्यांनी फक्त प्रांताचा विचार न करता पूर्ण भारत देशाला दिशा दाखवली. पण आज काय होतंय, आज कोणी उठतंय आणि महाराजांबद्दल, महापुरुषांबद्दल काहीही बरळतंय. कोणी आपल्या मराठी भाषेचा बाजार मांडतंय तर कोणी तिचा अपमान करतंय. आपण काय कोणाच्या तरी पोस्टमध्ये जायचं, कमेंट्स मध्ये भांडत बसायचं, एकमेकांचे पाय खेचायचे, हेच चालू आहे आपलं. पण अजून किती दिवस हेच चालणार? मला सांगा, अशा लाचार महाराष्ट्राचं छत्रपती शिवरायांनी स्वप्न बघितलं होतं का? अहो, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी हे सगळं जे सहन केलं हे या महाराष्ट्रासाठी. ज्या संभाजी राजांनी रक्ताचा शेवटचा थेंब सांडला पण स्वाभिमान विकला नाही, त्या राजांचा वारसा सांगताना आपल्याला शरम वाटायला हवी. प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला सवयच झाली दिलदारपणाची. हा जो अति दिलदारपणा आहे ना, हाच एक दिवस आपल्याला घेऊन डुबणार आहे. कारण काय, आपण आपल्याच घरात पाहुणे होतोय आणि बाहेरून आलेला आपल्याला शहाणपणा शिकवत आहे. त्याच्यावरती उपाय काय? आता फक्त पुतळ्यांना हार घालून चालणार नाही, त्यांचे विचार आपल्याला आत्मसात करावे लागतील. जिथे मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान होईल, मराठी अस्मितेचा अपमान होईल, तिथेच प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे. आणि जातपात सोडून आपण आधी मराठी म्हणून जगूया. आणि सर्वात महत्वाचं, स्वाभिमान कोणाच्याही पायाशी गहाण ठेवू नका. मित्र, महाराष्ट्र दिन हा फक्त झेंडा वंदनासाठी किंवा स्टेटस ठेवण्यासाठी नसतो. तो असतो स्वतःच्या अस्तित्वाची मशाल पेटवण्यासाठी. आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला फक्त दिन साजरा करायचा आहे की दरारा कायम ठेवायचा आहे. जय महाराष्ट्र.